मित्रांनो, तुमचं पोट बाहेर आले का? शर्ट घातल्यावर बटन ताणते का? किंवा आरशात स्वतःकडे पाहिल्यावर आत्मविश्वास कमी होते का? तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आज मी तुम्हाला पोटाची चरबी कमी करण्यासाठी 10 सर्वात महत्त्वाचे आणि वैज्ञानिक उपाय सांगणार आहे, जे तुम्ही घरी बसून कोणताही महागडा डाएट प्लॅन न घेता करू शकता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी तुम्हाला 30 दिवसांचा ऍक्शन प्लॅन देखील देणार आहे. चला सुरुवात करूया. मित्रांनो, पोटाची चरबी कमी करायची असेल तर योग्य आहार, योग्य व्यायाम, योग्य जीवनशैली या तिन्ही गोष्टी एकत्र कराव्या लागतात. उपाय क्रमांक 1, साखर पूर्णपणे कमी करा. मित्रांनो, पोटावर चरबी साठण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे साखर. चहा, कॉफी, बिस्किट, कोल्ड ड्रिंक्स, मिठाई हे सगळं शरीरात फॅट म्हणून साठतं, विशेषतः पोटावर. यासाठी काय कराल? साखर बंद करा किंवा खूप कमी करा. गूळ किंवा मध मर्यादित वापरा. पॅक केलेले ज्यूस टाळा. मित्रांनो, फक्त हा एक बदल केल्याने 1 महिन्यात फरक दिसतो. उपाय क्रमांक 2, प्रोटीन वाढवा. प्रोटीन खाल्ल्याने भूक कमी लागते, मेटाबॉलिझम वाढतो, फॅट बर्निंग होते. रोज हे खा. मूग डाळ, हरभरा, अंडी, पनीर, दही, प्रत्येक जेवणात प्रोटीन असायलाच हवं. उपाय क्रमांक 3, रिफाइंड कार्बोहायड्रेट कमी करा. मित्रांनो, मैदा, पांढरा ब्रेड, पाव, पिझ्झा, बर्गर हे सगळं बेली फॅटचे मुख्य कारण आहे. यासाठी काय कराल? पांढऱ्या भाताऐवजी ब्राऊन राईस, मैद्याऐवजी गव्हाची पोळी, जंक फूड आठवड्यातून जास्तीत जास्त 1 वेळा खा. उपाय क्रमांक 4, रोज 30 मिनिटे चालणे. मित्रांनो, जिमला जायची गरज नाही, फक्त रोज 30 मिनिटे वेगाने चालणे हे तुमचं कॅलरी बर्न करेल, पोटाची चरबी कमी करेल, स्टॅमिना वाढवेल. सकाळी रिकाम्या पोटी चाललात तर फॅट बर्न जास्त होतं. उपाय क्रमांक 5, HIIT वर्कआउट करा. मित्रांनो, जर तुम्हाला जलद परिणाम हवा असेल तर हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग करा. उदाहरणार्थ 30 सेकंद उड्या मारा, 30 सेकंद विश्रांती घ्या, 30 सेकंद वर्कआउट करा, 30 सेकंद विश्रांती. फक्त 15 मिनिटे वर्कआउट आणि 45 मिनिटे चालणे. उपाय क्रमांक 6, पुरेशी झोप घ्या. मित्रांनो, झोप कमी असेल तर वजन वाढतं, भूक जास्त लागते, बेली फॅट वाढतं. नियम: रोज 7 ते 8 तास झोप घ्या. मोबाईलचा वापर झोपण्याच्या 1 तास आधी बंद करा. उपाय क्रमांक 7, ताण कमी करा. मित्रांनो, ताण वाढला की शरीरात कार्टिसोल वाढतं आणि पोटावर चरबी साठते. उपाय: 10 मिनिटे ध्यान करा, प्राणायाम, योग करा. उपाय क्रमांक 8, फायबर जास्त खा. मित्रांनो, फायबरमुळे पोट भरल्यासारखं वाटतं, भूक कमी लागते, फॅट साठत नाही. हे रोज खा. भाज्या, फळे. उपाय क्रमांक 9, भरपूर पाणी प्या. मित्रांनो, पाणी कमी प्यायला तर मेटाबॉलिझम कमी होतं, फॅट बर्न कमी होते. नियम: रोज 3 ते 4 लिटर पाणी प्या. जेवणाच्या 30 मिनिटे आधी पाणी प्या, भूक कमी लागते. उपाय क्रमांक 10, सातत्य ठेवा. मित्रांनो, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. 3 दिवस डाएट करून काही होत नाही, किमान 30 दिवस सातत्य ठेवा, परिणाम नक्की दिसेल. डाएट प्लॅन: सकाळी कोमट पाणी आणि लिंबू, नाश्ता अंडी किंवा मूग, दुपारचं जेवण 2 पोळ्या किंवा भाजी, डाळ, संध्याकाळी फळं किंवा भिजवलेले बदाम, रात्री हलकं जेवण, सूप किंवा डाळ. मित्रांनो, 30 दिवसांचा ऍक्शन प्लॅन, कृती करणारा प्लॅन: 1 ते 7 दिवस साखर बंद, 20 मिनिटे चालणे, 8 ते 15 दिवस 30 मिनिटे फास्ट चालणे, हलका वर्कआउट करणे, 16 ते 23व्या दिवशी जास्त वर्कआउट करणे, प्रोटीन वाढवा, 24 ते 30व्या दिवशी पूर्ण डाएट, चांगला वर्कआउट, रोज 4 ते 5 लिटर पाणी प्या. या प्लॅनने रोज 2 ते 4 किलो वजन कमी होऊ शकतं. या सामान्य चुका करू नका. फक्त क्रॅचेस करणे, उपाशी राहणे, क्रॅश डाएट, साखर सोडत नाही. मित्रांनो, लक्षात ठेवा, पोटाची चरबी कमी करणं म्हणजे फक्त दिसण्यासाठी नाही, तर डायबिटीस कमी, हार्ट प्रॉब्लेम कमी, आत्मविश्वास वाढतो. मित्रांनो, आज आपण पाहिलं पोटाची चरबी कमी करण्याचे 10 सर्वात प्रभावी उपाय.
जर तुम्ही साखर बंद केली, प्रोटीन वाढवलं, रोज चालायला सुरुवात केली आणि 30 दिवस सातत्य ठेवलं तर परिणाम नक्की दिसेल. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा हा व्हिडिओ कसा होता.